तर बघू शकताय गुलाबाचं जे झाड घेतलं होतं ना आपण, ते रिपोर्ट करून झालेलं आहे. बघू शकताय, एक मी रिपोर्ट केलं आहे, आता दुसरं मी तुम्हाला रिपोर्ट करून दाखवेनच. त्याचाही व्हिडिओ लवकरच येईन आपल्या चॅनलवर. तर बघू शकताय खूप सारी आपल्या इथं आता अशी झाडं झालेली आहेत. बघू शकताय अशी आपली नर्सरी जी इथं आपली वरती गच्चीवरची बाग आहे तीच आहे. तर नमस्कार मित्रांनो, सक्षम गार्डनिंग ब्लॉग या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर आज आपण रिपोर्टिंग करणार आहोत हिबिस्कस फ्लावर प्लांटची जी रिपोर्टिंग करणार आहोत. हे जे आपलं झाड आहे ना, खूप मोठं पण नाही आहे, बारीकच आहे. पण मी इथनं कट केलं होतं त्याला. इथनं कट केल्यामुळे आहे ना, त्याची बघू शकताय 1, 2 ते 3 वर्षाचं झाड आहे हे. पण मी हार्ड बर्निंग केली होती त्याची, तेव्हापासून ते ह्याच्यातच आहे. तर 2 वर्ष झालं ते ह्याच्यामध्येच आहे. तर आहे ना, तुम्ही सारखं मला विचारत असता तुम्ही खतं कोणती वापरता. तर ते खत दाखवण्यासाठी पण हा माझा व्हिडिओ आहे. तर हे फंगीसाईड आहे आपलं साफ. हे ना मी 2 चमचे फंगीसाईड, नाही 1 चमचा असं नाही फंगीसाईड. आणि उगावचं मी सगळं जे वापरतो ना, खूप म्हणजे खूप भारी आहे उगावचं बोन मिल, ते वापरतोय मी. आणि हे आपलं अजून आहे, बघू शकताय, हे बघू शकताय सीवीड एक्स्ट्रॅक्ट, गार्डनिंगसाठीच आहे हे पण आपण वापरतो आहे आपल्या गार्डनिंगसाठी. हे सर्व जे काय आहे ना, सीवीडनी काय होतं, हळूहळू 15-15 दिवसांनी नंतर आहे ना, ह्याचं असर जेव्हा आपल्या झाडाला कळ्या जेव्हा येतात ना, अशा बघू शकता इथं कळ्या आलेल्या आहेत आपल्या झाडाला. अशा जेव्हा कळ्या येतात ना, तेव्हा जर तुम्ही ना 15-15 दिवसांनी जरी 1-1, 2-2 लयतले आहेत ना 4-5 दाणे जरी 15 दिवसांनी टाकले ना, तुमचं झाड पूर्णपणे फुलांनी भरेल. आणि हळदीने काय होतं, मुंग्या हे लागत नाहीत. हळदीने ह्याने मुंग्या लागत नाहीत. तर आपण आहे ना 1 चमचाभर हळद घेतली आहे, 1 मूठभर आहे ना सीवीड एक्स्ट्रॅक्ट ग्रॅन्युल घेतलेले आहेत, 1 चमचाभर म्हणजे फंगीसाईड, साफ फंगीसाईड आहे, 1 मूठभर बोन मिल आहे, आणि 2 मूठ राख आहे आपली, रॉक फॉस्फेट असतं ना, ती राख आहे आपली, लाकडाची राख आहे. आणि हे 40% आपलं वर्मी कंपोस्ट पूर्णपणे सडलेलं बघू शकताय. खूप माती झालेली आहे ह्याची पण. तर ही अशी आपली गुलाबाला तुम्ही चालू शकते. गुलाबाला परमनंट जेवढे पण फ्लावर प्लांट आहेत ना, त्याला ही सगळी माती चालू शकते, बघू शकताय. फक्त एडेनियमला ही माती चालणार नाही. एडेनियमला परत तुम्हाला सांगतो चाफ्याला, ते कसे कॅक्टस व्हरायटीचे जे झाडं असतील त्यांना ही माती अजिबात आवडत नाही. त्यांना आहे ना, त्याच्यामध्ये आहे ना, आता मी काय काय सांगितलं तुम्हाला टाकायला सांगतो. तर हे 40% घेतलेले आहे आपलं. आणि हे 1 चमचा हळद, 1 मूठभर सीवीड ग्रॅन्युल, 1 चमचाभर साफ फंगीसाईड, 1 अजून मूठ बोन मिल, 2 मूठ आपण घेतलेले आहे लाकडाची राख. आणि आपली ही 40% अशी माती आहे मोठी, पूर्णपणे माती आपण आहे. तर ही माती आहे. आणि आपण आता हे हिबिस्कस प्लांट रिपोर्ट करणार आहोत ना, तर त्यासाठी हे मी आता अशी बादली घेतलेली आहे, पूर्णपणे कलर केलेली आहे. आणि त्याच्यामध्ये आपलं जे घरातलं ग्रीन वेस्ट असतं ना, ते सगळं टाकलेलं आहे. काही इथं पण मी अजून आणलेलं आहे, गुढीपाडव्याची पानं, हार, हे सगळं आहे ते आपण सगळं ह्याच्यामध्ये खाली टाकून घेतलेलं आहे. तर आता ही माती ना पूर्णपणे मिक्स करणार आहे अशी, बघू शकताय. पूर्णपणे मी माती ना मिक्स करून तुम्हाला दाखवतो सगळी. बघू शकताय. तर अशीच तुम्ही ही माती ना मिक्स करायची आहे आणि आपल्या झाडांमध्ये वापरायची आहे. अशी माती केल्याने आहे ना, तुम्हाला रिझल्टही खूप भारी मिळेल. आणि बोन मिल आहे ना, तुम्ही लईत लई 2-3 महिन्यात नाही ना, काय करायचं, बोन मिल घ्यायचं थोडं, म्हणजे 2 चमचे, एक जर 15-16 इंचाचे आपलं झाड जर मोठं असेल खूप, तर 2 चमचे बोन मिल घ्या. आणि एक 10 ते 20% आहे ना तुम्ही वर्मी कंपोस्ट घ्या. आणि नीम केक पावडर तुम्ही वापरत असाल तर तेही तुम्ही घ्या, वापरलं तरी काय हरकत नाही. पण मी काय वापरत नाही, फंगीसाईड आपला आहे म्हणून. तर तसंही वापरून तुम्ही हे केलं तरी चालेल. बघू शकता अशी ही माती मी पूर्णपणे हलवून अशी तयार केलेली आहे माती, बघू शकता. तर अशी ही माती मी सगळी पूर्णपणे हलवून तयार केलेली आहे. तर आता आपलं झाड जे आहे ना, ते ना असं इथनं धरणार आहे मी, सर्वपणे मी काढून घेतो. बघू शकता नुसतं मी वर उचललं आहे. हा झाड काहीच केलेलं नाही. आता रूट स्टॉक पण ह्याचा खूप
वाढलेला आहे बघू शकताय रूट्स. तर आता आपल्याला काय करायचं आहे, ही सगळी जी साईडची माती आहे ना, ही सगळी अशी काढून घ्यायची आहे बघू शकताय. त्यामुळे ही खूप वाढल्या नाही आहेत की मध्येच मी कटिंग केली होती फेब्रुवारी मंथमध्ये. आता मार्चचा महिना चालू आहे, तर मार्च ही एंडिंगच होईन आता. त्यावेळेस आपण ही खूप जरा उशीर झालेला आहे हे विस्कसचं आपलं जे झाड आहे ना त्याला रिपोर्ट करायला. तर ह्याच्यामुळे मुळ्या बिळ्या काहीच कट करणार नाही आहे, कारण की खूप मुळ्या पसरल्याही नाही आहेत त्याच्या. फक्त मी याची वरची जेवढी माती आहे नाही तेवढी फक्त मी थोडीशी काढून घेणार आहे, मुळ्या मोकळ्या होण्यासाठी फक्त. तर हे बघू शकताय, असं मी हे जे काही रूट बॉल आहे तो करून घेतलेला आहे पूर्ण. तर हे डायरेक्ट असं झाड मी ठेवणार नाही, कारण की खाली थोडी माती त्याची टाकावंच लागणार आहे आपल्याला. तर आता मी ही ह्याच्यामध्ये ना मातीही भरून घेतो. ह्याच्यामध्ये ना आपण आहे ना जो आपला कोळसा असतो ना तो पण मी मिसळलेला आहे. हा कोळसा पण तुम्ही ना फेकून नाही दिला तरी चालेल. तुम्ही ना झाडांमध्ये गार्डनिंगमध्ये वापरला ना त्याचाही खूप भारी रिझल्ट मिळतो. म्हणून कोळसाही फेकून नाही दिला तरी चालतो. कोळशाने आपल्या झाडाला काहीसुद्धा होत नाही. कोळसाही तुम्ही झाडात वापरा, खूप रिझल्ट चांगला मिळतो कोळसा वापरल्यानेही. तर असं मी हे सर्व आहे ना बघू शकताय. कोळसा बघू किती मोठा मोठा कोळसा आहे, ते असा बारीक बारीक करायचा आणि आपल्या झाडात द्यायचं टाकून. काहीही होत नाही त्याच्यामध्येही. त्याच्यातलंही पोषक तत्व जे असतात ना ते झाड आपोआप ॲब्झॉर्ब करून घेतं. नंतर जसं जसं ते डिकम्पोस्ट होईल ना तसं ते सगळं नंतर परत हे होतं कोळसाही. म्हणून कोळसा तुम्ही फेकून नाही दिला ना तरी चालेल. कोळसा हे सगळं जे असतं ना ते सगळं आपल्या झाडामध्ये वापरलं तरी चालतं. तर मी सर्व काही झाडांमध्ये वापरतच असतो सारखं. माझे लिक्विड फर्टिलायझरचेही तुम्ही व्हिडिओ बघितले नसतील ना, तेही तुम्ही बघून घ्या. खूप आपले भारी भारी व्हिडिओ आहेत लिक्विड फर्टिलायझरचे सुद्धा. कितीतरी कंपोस्टिचं हे जे मी सर्वांचे लिक्विड फर्टिलायझर टाकतच असतो सारखे. तुम्ही ते सगळं बघून घ्या, मग तुम्हाला कळेल. गार्डनिंग करायचं म्हणलं ना तर सोपं काम नाही आहे, खूप मेहनत घ्यावं लागते. त्याच्यानंतर आपल्याला रिझल्ट मिळायला सुरू होतो, माहिती का. आवड पाहिजे, फक्त आवड असली ना सगळं काही होतं. तर अशी ही आपली रिपोर्टिंग करून झालेली आहे विस्कस प्लांटची, बघू शकताय. तर आता ह्याला पाणी कसलं वाचणार आहे ते मी तुम्हाला ना शॉर्ट व्हिडिओमध्येच दाखवणार आहे डायरेक्ट. बघू शकताय अशी मी ही रिपोर्टिंग आपल्या हिबिस्कस प्लांटची केलेली आहे. नंबर ऑफ ब्रांचेस ह्याच्यावर आहेत. ह्या ब्रांचेस मी काही तोडणार नाहीत. बघू शकता एक एक फांदीवर 3-3, 4-4 फांद्या आपल्या आलेल्या आहेत अशा बघू शकताय. कळ्या पण बघू शकताय कशा आलेल्या आहेत. तर आय होप की तुम्हाला ही रिपोर्टिंग आवडली असेल. जर हिबिस्कस रिपोर्टिंग आवडली असेल मार्च मंथमध्ये हिबिस्कस फ्लावर प्लांटची रिपोर्टिंग कशी करायची ते तुम्हाला माहिती पडलेलं आहे. आता काहीही शंका असली तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारायचं आहे डायरेक्ट. मी तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर एखादा व्हिडिओ मी बनवेन आणि त्याच्यामध्ये सांगेन. तुम्हाला काहीही शंका वाटली हिबिस्कस रिपोर्टिंग काय कधी केली तुम्ही, आता मला माहिती तुम्ही विचारणारच आहात, म्हणून जरी काहीही शंका तुम्हाला वाटली तरी तुम्ही सांगा. मी तुम्हाला नक्कीच मी तुम्हाला सांगेन काय करायला लागेल आणि कसं हे करायचं ते करायचं. शॉर्ट व्हिडिओमध्येही मी तुम्हाला दाखवेन. आय होप तुम्हाला ही रिपोर्टिंग आवडली असेल. सक्षम गार्डनिंग ब्लॉग ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.